सामाजिक कार्यकर्ते समीर काळेजी सध्या आमच्या सोबत आहे. अंधेरी स्टेशनचे एक व्हिडिओ व्हायरल होता तुमच्या, नक्कीच काय घडलं होतं त्या दिवशी? सर, विषय थोडा गंभीर होता. एक 3 दिवसापूर्वी मला एका गृहस्थाचा अंधेरीमधल्या एका रहिवाशाचा फोन आला होता. सकाळी 5:30 पावणे 6ची वेळ होती. त्याचं रुटीन हेच होतं की बाबा रोज सकाळी अंधेरी रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पार्किंगमध्ये तो त्याची बाईक पार्क करायचा आणि पालघर बोईसरची ट्रेन पकडायचा. त्याही दिवशी तेच झालं आणि त्या दिवशी ते झाल्यानंतर त्याने त्याचं रीतसर तिकीट मागितलं. ज्या माणसाकडे तिकीट मागितलं तो माणूस हा अत्यंत उद्धट, अत्यंत अर्वाच्य शब्दामध्ये त्या व्यक्तीशी बोलला. त्याला त्याच्या आईवरून, त्याच्या बहिणीवरून, त्याच्या वडिलांवरून शिवीगाळ केली. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी माहीत असेल 15 दिवसापूर्वी ट्रेनमध्ये एक मर्डर झाली होती. 2 अनोळखी व्यक्तींनी एकमेकांना समोरासमोर येऊन एकानं त्याला चाकू कुठलं तरी पातं मारलं होतं, त्यात त्याचा खून झाला. ही मालाडची घटना होती. तो मुलगा पुढं नालासोपाऱ्याला कॅच केला गेला. मे बी त्याचं नाव शिंदे असावं, मला आठवत नाही आहे. आता विषय असा आहे साहेब इथे की या ठिकाणी ही मानसिकता रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये वाढायला लागली आहे. मला तो व्यक्ती म्हणाला, मराठी युवक, की साहेब मी याला उत्तर देऊ शकत होतो, पण मी माझ्या पोस्टचा, म्हणजे त्याच्या नोकरीच्या पोस्टचा, त्याच्या पत्नीचा, जी एका मोठ्या शाळेमध्ये मोठी नामांकित शिक्षिका आहे, आणि त्याच्या 4 वर्षाच्या मुलाचा ज्यावेळेला त्यानं विचार केला, त्याने मला गुगलवरून शोधलं आणि मला फोन केला. ॲज युज्युअल पुढे जे मला ॲक्शन घ्यायची होती ती मी घेतली. मराठी युवकांना किंवा कोणालाही जर शिवीगाळ होईल, जातीवाचक बोललं जाईल, त्याचा अपमानित करण्यात येईल, त्यात त्यांचा कुठलाही दोष नसताना, आणि जर मला फोन आला तर मग माझा नाईलाज आहे. मला त्यावेळेला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आणि घ्यावं पण लागेल. त्यासाठी मला उतरावं लागेल. असं आरोप केले जातात की सकाळी तो दारूच्या नशेत होता, असं काही पण होतं का प्रकरण? या प्रकरणामध्ये मी जेव्हा आजपर्यंत अभ्यास केला त्यावेळेला मला बऱ्याच लोकांचे फोन कॉल्स आलेत. बऱ्याच लोकांनी मला ट्विटरवर, माझ्या फेसबुकवर, माझ्या इन्स्टावर मला लिहून पाठवलं आहे की संबंधित ठिकाणी हे जे टेंडर घेतलेली व्यक्ती आहेत हे अत्यंत मद्यप्राशन करून असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स, स्नॅक्स हे सगळे घेऊन असतात, नशेत असतात. माझं म्हणणं हे आहे की बाबा हे जे टेंडर्स आहेत हे घेतायत, बसतायत कुठेतरी दुसरीकडे, ते सबलेट होऊन येतंय नालासोपाऱ्याला. नालासोपाऱ्यावरून हे सबलेट तिसऱ्या माणसाकडे सबलेट केलं जातंय. पण खाली बसवलेला तिसरा माणूस कोणाकोणाला त्या ठिकाणी कामावर ठेवतोय हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चर्चगेट ते विरार कुठेही जा, तुम्हाला हीच जनरल प्रॅक्टिस मिळणार आहे. आणि या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला कुठेतरी लक्ष घालावं लागेल, सरकारला कुठेतरी लक्ष घालावं लागेल. किंबहुना अशा विभागामध्ये पण उद्या उठून अतिप्रसंग घडू शकतात. ही मानसिकता बदलणं आपल्याला कर्तव्याचं वाटतं. ही मानसिकता बदलावी लागेल. या छोट्या छोट्या विषयांमध्ये मुंबईला सुरक्षित करावं लागेल असं मला वाटतं. तुम्ही या प्रकरणामध्ये पत्रव्यवहार किंवा काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहेत का? मी या प्रकरणामध्ये पत्रव्यवहार करतोच आहे. माझे लीगल टीम माझी जी आहे याच्यावरती अभ्यास करत आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये मी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर 3ही उपमुख्यमंत्री, त्याशिवाय सन्माननीय राजसाहेब जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, शिवाय रेल्वे पोलीस, अंधेरी पोलीस, त्याच्यानंतर आमचे मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे आणि रेल्वे मंत्री, या सर्वांना माझी पत्र जाणार. किंबहुना बऱ्याच लोकांना मी भेटायचा स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि मला असं वाटतं की आज हे जे टेंडर्स आहेत हे पर्टिक्युलर एकाच जमातीला मिळत आलेले आहेत. मला जातीवाचक बोलायचं नाही आहे, पण हे टेंडर्स मिळायला कोणाला पाहिजेत तर हे टेंडर्स मिळावेत हे भारतीय लष्करातल्या सैन्य दलातील शहीदांच्या विधवांना, त्या व्यतिरिक्त मुंबई पोलीसमधल्या जे शहीद झालेल्या हवालदार कॉन्स्टेबल्स आहेत अशा विधवांना हे टेंडर्स मिळावेत असं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री, आमच्या पवारताई, नवीन आत्ता आलेल्या आमचे राजसाहेब, मी या सर्वांना विनंती करणार आहे की यामध्ये स्वतः तुम्ही जातीनं लक्ष घाला. या टेंडरिंगमध्ये हे टेंडर्स महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सैन्य दल आणि पोलीस दल यामध्ये जे शहीद झालेत यांच्या विधवांकरताच दिले गेले पाहिजेत. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.